यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. द्वीपांनो, माझे ऐका. दूर दूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले. मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. मी याकोबास त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे, म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे, यात काही मोठेसे नाही. तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल म्हणाला, देवाने आपल्या पूर्वजांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्रायेलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चातापाच्या स्नान संस्काराची इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधू जनहो, अब्राहमाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. अलिशिबेचे दिवस
पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्या बरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव झकर्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे. ते तिला म्हणाले, ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. मग याचे नाव काय ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागवून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, हा बालक होणार तरी कोण? कारण प्रभू त्याच्या बरोबर होता. तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायेलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.